श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 24 वर्षांनी येणार हा राजयोग, मालामाल होणार या 5 राशींचे लोक। 26 जुलैपासून काही राशींच्या लोकांचा भाग्योदय होणार आहे। या दिवशी शुक्र मिथुन राशीत गोचर करेल आणि तिथे आधीपासून उपस्थित असलेल्या बुधासोबत युती करेल। या युतीमुळे काही राशींच्या लोकांचे चांगले दिवस सुरू होतील। 26 जुलै 2025 रोजी सकाळी 9:02 शुक्र ग्रह मिथुन राशीत गोचर करेल। या काळात मिथुन राशीत आधीपासून असलेल्या गुरु बृहस्पती सोबत शुक्राची युती होईल, ज्यामुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होईल। हा योग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो, कारण तो धन, समृद्धी आणि सुख सुविधांना वाढवणारा आहे। हा योग 24 वर्षांनंतर पुन्हा तयार होत आहे। यापूर्वी हा योग 2001 मध्ये दिसला होता। मिथुन राशीत बनणाऱ्या या शुक्र गुरु युतीमुळे काही राशींना विशेष लाभ मिळेल। गजलक्ष्मी योग तेव्हा तयार होतो जेव्हा शुक्र आणि गुरु एकाच राशीत येऊन युती करतात। शुक्र हा धन, वैभव, सौंदर्य आणि प्रेमाचा कारक आहे, तर गुरु हा ज्ञान, समृद्धी आणि भाग्याचे प्रतीक आहे। या दोघांच्या युतीमुळे आर्थिक प्रगती, करिअरमधील यश आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळतो। मिथुन राशीत बनणारा हा योग राहूच्या पंचम दृष्टीच्या प्रभावाखाली असे, ज्यामुळे काही राशींना चतुराई आणि रणनीतीने लाभ मिळेल। चला जाणून घेऊया कोणत्या 5 राशींसाठी हा योग शुभ ठरणार आहे। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, भाग्यवान ठरसाल। पहिली भाग्यवान रास आहे धनुराशी। धनुराशीच्या लोकांसाठी हा योग 7व्या भावात तयार होईल आणि शुक्र गुरुच्या सप्तम दृष्टीमुळे विशेष लाभ मिळेल। वैवाहिक जीवनात आनंद येईल आणि भागीदारीच्या व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो। कायदेशीर प्रकरणात निर्णय तुमच्या बाजूने येईल आणि करिअरमध्ये नव्या संधी मिळतील। नागपंचमीचा दिवस कन्या राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल। या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील। गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल। फक्त मेहनत कायम ठेवा। अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील। नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील। कुटुंबियासोबत फिरायला जाल। संधी ओळखा आणि तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवा। या काळात सर्व समस्यांपासून सुटका होईल। मुलांकडून
आनंदी वार्ता कानी पडतील. धनुराशींच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. व्यवसायात हवी तशी प्रगती होईल. धनुराशीसाठी आजचा दिवस आदर वाढवणारा आहे. कामाच्या ठिकाणी सांघिक कार्यामुळे आज तुम्ही कोणतेही काम सहजपणे पूर्ण करू शकाल. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे पूर्ण लक्ष द्या. तुमच्या शब्दांचा गोडवा तुम्हाला आदर मिळवून देईल. एखाद्या जुन्या चुकांचा पडदा उचलला जाऊ शकतो. जोडीदाराच्या सल्ल्याचे पालन करणे तुमच्यासाठी चांगले राहील. आज विनाकारण कोणावरही रागवू नका. या काळात आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियासोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल. गुरुग्रहाचा उदय धनुराशींच्या लोकांसाठी अनेक क्षेत्रांमध्ये अनुकूल परिणाम दाखवणारा ठरू शकतो. या राशीच्या लोकांमधील सर्जनशीलता आणि ज्ञान वाढू शकते. तुमचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. तसेच संपत्तीत वाढ होऊ शकते. तुमच्या कामातील अडथळे दूर होऊ शकतात. लग्न करण्यास इच्छुक असलेल्या लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण असेल. कुटुंबात सुरू असलेला कलह संपू शकतो. भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल तर तुमच्या लोकांमधील गैरसमज आता संपू शकतात. तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. दुसरी भाग्यवान रास आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी गजलक्ष्मी योग पंचम भावात तयार होईल. जो शिक्षण, संतान आणि प्रेमाशी संबंधित आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील आणि प्रेमसंबंधात सुधारणा होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. गुंतवणुकीतून लाभ होईल आणि संतानाकडून शुभ बातम्या मिळू शकतील. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नागपंचमीचा दिवस लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत.
मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. तुमच्या सर्जनशीलतेचा वापर करा आणि मोठ्या वचनांपासून दूर राहा. माता दुर्गेच्या मंदिरात तुपाचं दान करा. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कुटुंबात शुभ कार्य होतील. मार्केटिंग, मीडिया, बँक व शिक्षण या क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. या काळात आरोग्य उत्तम राहील. तुम्ही सकारात्मक विचार कराल. नवीन गोष्टींची सुरुवात करण्याची चांगली संधी आहे. गुंतवणूक करणेही समाजात मान सन्मान वाढेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप भाग्यवान असेल. या महिन्यात तुमचा सुवर्णकाळ सुरू होईल आणि तुम्ही तुमच्या करिअरबाबत मोठा निर्णायक निर्णय घेऊ शकता. तुमच्यासाठी प्रगतीच्या उत्तम संधी आहेत आणि तुम्ही जी काही नवीन गोष्ट करण्याचा विचार करत आहात, तुमचा निर्णय भविष्यात फायदेशीर ठरेल आणि तुमच्या आयुष्यात यशाचा नवीन टप्पा सुरू होईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तो नक्कीच करा. तुम्हाला यश मिळेल. या काळात कुंभ राशीच्या लोकांना भरपूर लाभ दिसून येईल. धनधान्यांमध्ये वाढ होऊ शकते. हे लोक कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकतील. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. समाजात या राशींच्या लोकांचा मान सन्मान वाढेल. खर्च आणि कर्जामुळे वाढलेल्या समस्या समाप्त होईल. आर्थिक वृद्धी होईल. माता लक्ष्मीच्या कृपेने घरात धनसंपत्ती वाढेल. जुन्या गुंतवणुकीतून अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. खास करून लेखन, कला आणि क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक आहे. तुम्ही केलेल्या प्रत्येक कामाला नशिबाची साथ लाभू शकते. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. एखाद्या अनपेक्षित ठिकाणाहून मोठा लाभ होण्याचे संकेत आहेत. या काळात स्त्रोतांकडून उत्पन्नाच्या संधी मिळू शकतात. देवगुरु गुरुग्रहाचा उदय कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकतो. या राशीच्या लोकांना शिक्षण क्षेत्रात खूप फायदा होऊ शकतो. आर्थिक गुंतवणुकीतून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. नोकरदारांना या काळात फायदा होऊ शकतो. जे लोक लग्नास इच्छुक आहेत त्यांना मागणी येऊ शकते. कौटुंबिक व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. तुमचा अध्यात्माकडे कल असेल. अशा परिस्थितीत तुम्ही धार्मिक बाबींमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घ्याल. वडील आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकता. तिसरी भाग्यवान रास आहे मिथुन राशी. मिथुन राशींच्या लोकांसाठी पहिल्या भावात गजलक्ष्मी योग तयार होईल, ज्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व निखरेल आणि आत्मविश्वास वाढेल. हा योग तुमची आर्थिक स्थिती
मजबूत करेल. तसेच वडिलोपार्जित संपत्तीमुळे लाभ मिळेल. कामकाज, व्यवसाय आणि नोकरीत भरभराटीचे योग आहेत. जुन्या कर्जाची परतफेड, नव्या डील्स मिळणं किंवा उच्च अधिकाऱ्यांकडून सहकार्य हे सर्व मिळू शकतं. या राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता. वडिलांशी संबंध मजबूत होतील आणि कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक मान सन्मान वाढेल आणि कुटुंबात मंगलकार्ये होऊ शकतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. या काळात वाहन किंवा संपत्ती खरेदीचे शुभ योग बनत आहेत. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा आणि महिलांचा आदर करा. माता लक्ष्मीची पूजा आणि शुक्रवारी दान केल्याने लाभ वाढेल. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि त्याचे संबंध शनीशी अनुकूल आहेत. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनाही खूप फायदा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या कामात अधिक प्रामाणिक राहा आणि कठोर परिश्रम करा, ज्यामुळे तुम्ही खूप यश मिळवू शकता. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. पण अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचे संबंध चांगले राहतील. यासह तुम्ही व्यवसायात केलेली रणनीती यशस्वी होऊ शकते. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते, ज्यामुळे करिअरच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. या राशीच्या लोकांना व्यवसाय क्षेत्रात प्रगती मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. कार्यक्षेत्रात हे लोक चांगले कामं करू शकतात. आर्थिक क्षेत्रात या लोकांना लाभ मिळू शकतो. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून यांना सुटका मिळेल. व्यवसाय क्षेत्रात यांना लाभ मिळू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरेल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी हा काळ शुभ ठरणार आहे. चौथी भाग्यवान रास आहे तूळ राशी. तूळ राशीच्या लोकांसाठी हा योग नवम भावात तयार होईल, जो भाग्य आणि धर्माशी संबंधित आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात सहकार्य मिळेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल आणि लांबच्या प्रवासातून फायदा होईल. वडील किंवा गुरूंकडून मदत मिळू शकते आणि प्रेम तसेच वैवाहिक जीवनात गोडवा येईल. लक्ष्मीनारायण योगामुळे तूळ राशीच्या लोकांना लवकरच धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही. पार्टनरशिपमध्ये काम करणाऱ्या लोकांना नवीन योजनांवर काम करावे लागेल. भविष्यात तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. जोडीदारासोबत चांगले पटल्याने वैवाहिक जीवनात आनंद वाढेल.
व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. अविवाहित लोकांना मनासारखा जोडीदार मिळेल. धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल. माता लक्ष्मीची पूजा आणि दान पुण्य केल्याने दुप्पट लाभ होईल. कामात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. जर आज कोणतेही सरकारी काम बऱ्याच काळापासून थांबवले असेल तर ते देखील पूर्ण होईल. परंतु त्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. येथे कामावर लक्ष केंद्रित करू नका. तुम्ही तुमच्या आईशी कोणत्याही विषयावर बोलू शकता. तुम्हाला आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कोणाशी तरी बोला. तूळ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्णपणे साथ मिळणार आहे. लवकरच तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. ग्रहांचा शुभ संयोग तुमच्या जीवनात प्रगती करेल. वैवाहिक जीवन सुखी राहील. नात्यात गोडवा वाढल्याने कुटुंबात सुख समृद्धी राहील. कामाच्या ठिकाणी बॉससोबत चांगले जुळेल. बढती किंवा पगारवाढीची अपेक्षा आहे. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. त्यात निर्णय विचारपूर्वक घ्यावा. ग्रहांच्या युतीमुळे तूळ राशीचे नशीब पालटणार आहे. उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत तयार होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे तुमच्या प्रती आदर वाढू शकतो. अचानक धनलाभ झाल्याने व्यवसायातील समस्या सुटतील. पार्टनरशिपमध्ये काम पूर्वीपेक्षा चांगले राहील. आणि 5वी भाग्यवान रास आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या लोकांसाठी दुसऱ्या भावात गजलक्ष्मी योग तयार होईल. या काळात धनलाभाचे नवे अवसर मिळतील. नोकरीत बढती किंवा पगारवाढ होऊ शकतो. संगीत, कला किंवा सर्जनशील कार्यामध्ये रुची वाढेल आणि कुटुंबात शुभ कार्य होतील. नवे कपडे किंवा दागिने खरेदी करण्यासाठी हा चांगला काळ आहे. माता लक्ष्मीची पूजा करा आणि गाईला अन्नदान करा. या काळात वृषभ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते. तसेच भरपूर आर्थिक लाभही होऊ शकतो. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होण्याबरोबरच त्यातून फायदा देखील होऊ शकतो. या काळात तुम्हाला थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद मिळू शकतात. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तसेच सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. वृषभ राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. ऑफिसच्या कामात थोडे टेन्शन वाटेल, ज्यामुळे काही कामे अपूर्ण राहू शकतात. या महिन्यात तुम्हाला नवीन ऊर्जा मिळेल आणि महत्त्वाचे कार्य पूर्ण करण्यासाठी चांगली योजना तयार कराल. मातृतुल्य महिलेकडून आशीर्वाद मिळाल्यामुळे लव्ह लाईफ उत्तम असेल. या महिन्यात कुटुंबासोबत एखाद्या समारंभात सहभागी होणार आहात.
प्रवासाचा योग असून प्रवास सुखाचा होईल. तुम्ही एका खास गोष्टीची काळजी घ्यावी, ती म्हणजे तुमच्या बोलण्याचं मधुरता हवी. तुमच्या वाईट बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीला राग येऊ शकतो, त्यामुळे तुमचेच नुकसान होईल. तुमचे रखडलेले पेमेंट आज मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कोणतेही काम करताना बुद्धिचातुर्याचा वापर करा, त्यामुळे तुमचाच फायदा होणार आहे. व्यवसायात चांगला नफा आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना उत्तम असून तुम्हाला पुढे जाण्यासाठी अनेक संधी मिळतील. तुमची दिवसेंदिवस होणारी प्रगती यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. जीवनात पुढे जाण्यासाठी अनेक संधी येणार आहेत, त्याचा लाभ घ्या. वर्षाच्या शेवटी परदेशात जाण्याचे योग आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे, पण जोडीदारासोबत वाद घालू नका. वाढत्या कामामुळे जोडीदाराला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही, त्यामुळे मनात अपराधी भावना निर्माण होईल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.